हॅलो नमस्कार. ऑल एक्झाम कट्टा या यूट्यूब चॅनलवर भविष्यातील सर्व प्राध्यापकांचं सहर्ष स्वागत. मित्रांनो, आपण आज या व्हिडिओमध्ये महाराष्ट्र राज्यस्तरीय पात्रता परीक्षा सेट जी विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मान्यताप्राप्त व महाराष्ट्र व गोवा शासन प्राधिकृत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठांतर्गत जी 7 एप्रिल 2024ची जी सेट परीक्षा झाली होती, त्या परीक्षेसंदर्भातील जे 19 जुलै 2024चं जे परिपत्रक आहे किंवा जाहीर प्रकटन त्यांनी जे केलेलं आहे, त्याचा एकंदरीत अर्थ लावण्याचा प्रयत्न करणार आहोत. तत्पूर्वी आपण जर या चॅनलला नवीन असाल तर निश्चितच चॅनलला सबस्क्राईब करू शकता आणि यानंतरचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील. त्याबरोबरच आपल्या चॅनलच्या माध्यमातून ऑल एक्झाम कट्टा गुगल प्ले स्टोरवरील ॲप देखील उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. त्यानंतर ऑल एक्झाम कट्टा व्हॉट्सअप ग्रुप, ऑल एक्झाम कट्टा टेलिग्राम ग्रुपची देखील लिंक याच व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण दिलेले आहे. ज्या लिंकवर क्लिक करून तुम्ही त्या ग्रुपशी जोडले जाऊ शकता आणि यानंतरची सर्व अपडेट तुम्हाला त्या ग्रुपवर मिळणार आहे. आपल्या चॅनलमार्फत सेटनेट परीक्षा पेपर 1, पेपर 2, त्यानंतरनं प्राध्यापक भरती, अधिव्याख्याता, MPSC अंतर्गत जी भरती प्रक्रिया सुरू आहे त्या संदर्भातील योग्य मार्गदर्शनविषयी कोर्सेस आपण उपलब्ध करून देणार आहोत. त्यानंतरनं MPSC अंतर्गत जाहिरात क्रमांक 114 सहाय्यक प्राध्यापक भरती, त्याबरोबरच TET परीक्षा, शिक्षक पात्रता परीक्षा, टेट परीक्षा, शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी जी शिक्षक भरतीमध्ये महत्त्वाची असते, या सर्व परीक्षेसंदर्भातील मार्गदर्शन कोर्सेस आपल्याला ऑल एक्झाम कट्टा या गुगल प्ले स्टोरवरील ॲपवर उपलब्ध आहेत. ते ॲप डाउनलोड करून तुम्ही याच व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या ॲपची लिंक दिलेली आहे. तर बघा, जाहीर प्रकटन जे सेट भवननं दिनांक 19 म्हणजे काल जे प्रकटन केलेलं आहे त्याचं आपण समजून घेऊयात. बघा, 7 एप्रिल 2024 रोजी आयोजित करण्यात आलेल्या 39व्या सेट परीक्षेसाठी SEBC प्रवर्गासाठी आरक्षण लागू करावे किंवा कसे याबाबत मार्गदर्शनपर पत्रव्यवहार सेट परीक्षा विभाग सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे यांच्याकडून महाराष्ट्र शासनास करण्यात आलेला आहे. शासनाकडून मार्गदर्शन प्राप्त झाल्यानंतर त्यानुसार कार्यवाही करण्यात येईल. परंतु सेट परीक्षेचा निकाल लवकरात लवकर जाहीर करण्याच्या दृष्टीने आपण पाहिलं असेल 90 दिवसाचा कालखंड ओलांडून देखील निकाल जाहीर झालेला नाही आहे. त्यामुळं कुठंतरी विद्यार्थ्याच्या मनामध्ये एक निराशाचं वातावरण आहे, त्याबरोबरच नाराजगी देखील आपल्याला दिसून येते. आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे आज आपण पाहिलं असेल CSBच्या जागा असतील, विनानुदानित महाविद्यालय विद्यापीठा स्तरावरील CSBच्या जागा देखील जर विद्यार्थी सेट परीक्षा क्वालिफाय झाले या निकालातून तर त्यांना ती संधी उपलब्ध होणार आहे. त्यामुळं या निकालाकडे सर्व विद्यार्थ्यांचं लक्ष आहे आणि असणं साहजिकच आहे. परंतु सेट परीक्षेचा निकाल लवकरात लवकर जाहीर करण्याच्या दृष्टीनं हा पाऊल उचलण्यात आलेला आहे. नव्यानं SEBC प्रवर्गात समाविष्ट झालेल्या विद्यार्थ्याकडून त्यांच्या प्रवर्गाची माहिती मागवण्यात येत आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांना कळवण्यात येते की महाराष्ट्र राज्यातील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गीयाकरता आरक्षण अधिनियम 2024 अन्वये जे विद्यार्थी SEBC प्रवर्गात समाविष्ट झाले आहेत अशा विद्यार्थ्यांनी https सेट एक्झाम UNIPune.ac.in या संकेतस्थळावर उपलब्ध झालेल्या फॉर्म फॉर SEBC कॅन्डिडेट्स या शीर्षका अंतर्गत उपलब्ध झालेल्या अर्ज दिनांक, हे जे अर्ज आहेत हे दिनांक 19 म्हणजे कालपासून ते 25 जुलै यामध्ये बहुतेक वाढ पण होऊ शकते. एक्सटेन्शन 1-2 दिवसाचं भविष्यामध्ये मिळेल. पण याच कालखंडामध्ये आपल्याला ह्या सर्व बाबी म्हणजे फक्त मराठा ओपन कॅटेगरीमधील जे विद्यार्थी आणि ज्यांनी SEBC प्रमाणपत्र त्यांच्याकडे आहे त्या विद्यार्थ्यांसाठी फक्त ही लिंक ओपन होणार आहे. कोणत्याही बाकीच्या कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना ही लिंक ओपन होणार नाही आहे. कोणताही बदल तुमच्या अर्जामध्ये करता येणार नाही आहे. फक्त SEBC हे जी आरक्षणाचा लाभ घेऊ इच्छिणारे जे विद्यार्थी आहेत, जे 10% आरक्षण आहे त्याच विद्यार्थ्यांना ही लिंक ओपन असेल 25 जुलैपर्यंत. SEBC प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांच्या आरक्षणाबाबत महाराष्ट्र शासनाकडून मार्गदर्शन प्राप्त झाल्यानंतर सदर मार्गदर्शनाच्या अधीन राहून
7 एप्रिल 2024 रोजी झालेल्या सेट परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे. कृपया याची नोंद घ्यावी. त्यामुळे जे विद्यार्थी ओपन कॅटेगरीचे आहेत आणि ज्यांनी EWSमधून फॉर्म भरलेला असेल तर त्यांनी जर त्यांना एकच कोणत्याही EWS किंवा SEBC यापैकी एकाच आरक्षणाचा लाभ घेता येणार आहे. त्यामुळं ऑप्शन एडिट करत असताना विचारपूर्वक सर्व माहिती भरा, विचारपूर्वक सर्व प्रक्रिया पूर्ण करा. आणि बाकीच्या म्हणजे जे अदर कास्टमधील विद्यार्थी असतील त्यांच्यासाठी ही सूचना नाही. फक्त ओपनच्याच विद्यार्थ्यांना आणि ती देखील SEBC जे कॅन्डिडेट असतील त्यांच्यासाठीच ही लिंक ओपन असेल. त्यामुळे लवकरात लवकर हे जर तुम्ही 5 दिवसाच्या आत काम केलं म्हणजे हे अपडेट करून घेतलं तर निश्चितच महाराष्ट्र शासनाकडून कोणत्याही दिवशी म्हणजेच मार्गदर्शन 100% सकारात्मक प्राप्त होणारच आहे. आणि त्या आधारे सेट भवन माझ्या मते ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापर्यंत सेटचा रिझल्ट डिक्लेअर झाला असेल. आणि याचा फायदा जे विद्यार्थी क्वालिफाय होतील सेट परीक्षा त्यांना निश्चितच आता जे CSBच्या जागा भरल्या जात आहेत आपल्या चॅनलच्या माध्यमातून किंवा मी स्वतः देखील व्हॉट्सअपच्या स्टेटसच्या माध्यमातून वेगवेगळ्या कॉलेजमध्ये जे आता CSBच्या ज्या जागा निघत आहेत त्याची जाहिरात पाठवत आहेत विषयानुसार. तर जे विद्यार्थी क्वालिफाय होतील त्यांना फक्त रिझल्ट त्यांच्याकडे जरी असेल तरी ते विद्यार्थी इंटरव्ह्यूसाठी जाऊ शकणार आहेत. त्याचबरोबर आपण जे विद्यार्थी अनक्वालिफाय होतील त्यांच्यासाठी देखील आपण भविष्यामध्ये सेट परीक्षा जी नोव्हेंबर किंवा डिसेंबरमध्ये होणार आहे त्या परीक्षेची तयारीचे आपण क्लासेस सुरू केलेले आहेत. त्यानंतर प्राध्यापक भरती जी MPSC अंतर्गत जी अधिव्याख्याता पद भरती आहे त्याचा देखील लवकरात लवकर सिलेबस जाहीर होईल आणि ते देखील विद्यार्थी तयारी करू शकणार आहेत. चालेल, धन्यवाद. ज्या विद्यार्थ्यांना आमच्याशी जोडलं जायचं आहे त्यांनी याच व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समधील व्हॉट्सअप ग्रुप, टेलिग्राम चॅनल, त्यानंतर Google Play Store ॲप हे तुम्ही त्या लिंकवर क्लिक करून जॉईन करू शकता. हा व्हिडिओ आवडला असेल तर निश्चितच आपले मित्रमैत्रिणी असतील त्यांना शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.